मम्मीज केक बाय सारिका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण डार्क कंपाऊंडपासून चॉकलेट गार्निशिंग कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। सगळ्यात अगोदर मी डार्क कंपाऊंड बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे। नंतर ते 40 सेकंदांसाठी ओव्हनला लावलेलं आहे। जर हे डार्क कंपाऊंड 40 सेकंदामध्ये मेल्ट नाही झालं तर तुम्ही पुन्हा एकदा 20 किंवा 30 सेकंदाचा टायमिंग लागून पुन्हा एकदा रीचेक करत राहायचं आहे। आता तुम्ही बघू शकाल हे पूर्ण छान पद्धतीने असं मेल्ट झालेलं आहे आणि त्याला खूप छान अशी शाईन देखील आलेली आहे। आता हे जे मेल्ट झालेलं चॉकलेट आहे ते आपण एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊयात। त्यानंतर तुमच्याकडे जे काही अवेलेबल मोल्ड असतील, सिलिकॉनचे म्हणा किंवा प्लास्टिकचे म्हणा, त्यामध्ये हे तुम्ही फिलअप करून तुम्हाला पाहिजे त्या शेपचं गार्निशिंग तयार करू शकता। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल माझ्याकडे ABCD या लेटर्सचं मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळं फिलअप करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची जी चॉकलेट आहे ती स्पॅच्युलानं पुन्हा एकदा बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। सेम प्रोसेस या कॅडबरी मोल्डसाठी देखील हे चॉकलेट फिलअप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे काही एक्स्ट्राचं चॉकलेट आहे ते पुन्हा एकदा स्पॅच्युलानं काढून एका बाउलमध्ये काढायचं आहे। सेम प्रोसेसने मी हार्ट शेप आणि फॅन शेपचं पण हे सगळं बनवलेलं आहे। त्यानंतर हे 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करण्यास ठेवलं। त्यानंतर तुम्ही बघू शकाल की ते छान पद्धतीनं ते डिमोल्ड झालेलं आहे। लेटर्स म्हणा किंवा हार्ट शेपचं हे चॉकलेट गार्निशिंग म्हणा, सेम प्रोसेस इथे बघा। खरं तर मला तुम्हाला अजून OHP शीटवरचं पण चॉकलेट गार्निशिंग दाखवायचं होतं, पण काही कारणास्तव व्हिडिओ बनवू नाही शकला। मी तो चालू करायचंच विसरून गेले, पण याचे फोटोज मी तुम्हाला नक्की सगळ्यात छोटे शेअर करेन। हे सगळं पूर्ण झाल्यानंतर हे सगळं चॉकलेट गार्निशिंग मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला हे अजून एक्स्ट्रा शायनी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यावरती गोल्डन स्प्रे करू शकाल। व्हिडिओमध्ये बघू शकाल तुम्ही हे जे गोल्डन स्प्रे बॉटल आहे त्यानं मी डायरेक्ट स्प्रे केलेला आहे गार्निशिंगवरती। सगळ्यात शेवटी फायनल लुक तुम्ही बघू शकाल। आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।